Okay, so heart has triangular shape. Heart has triangular shape. शेप कसा असतो हार्टचा? ट्रायंग्युलर शेपचा असतो. ठीक आहे. देन it weighs about 280 to 350 gram. Okay, or 380 ग्राम. ठीक आहे. त्याच्यात फिमेल मध्ये हार्टची साईज कमी असते आणि मेल मध्ये हार्टची साईज जास्त असते. म्हणजे मेल मध्ये हार्ट मोठा असतो. ठीक आहे. ह्युमन मध्ये मेलचा हार्ट मोठा असतो, फिमेलचा हार्ट छोटा असतो. व्हॉट इज द रिझन? व्हॉट इज युअर लॉजिक? What would be the reason behind that? Heart, it is much bigger in males than females. Yes. सर त्यांच्यातला ब्लड व्हॉल्यूमचा डिफरन्स. Yes, exactly. मेल फिमेल्स मध्ये ब्लड व्हॉल्यूमचा डिफरन्स म्हणजे मेल मध्ये ब्लडचं व्हॉल्यूम जास्त होतं, 5-5.5 लिटर जे काही आपण सांगितलं, आणि फिमेल मध्ये ब्लडचं व्हॉल्यूम कमी होतं. त्याचं कारण सुद्धा आपल्याला कळलं की टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन. ओके, मग ज्या ठिकाणी ब्लडच कमी आहे त्या ठिकाणी हार्ट मोठं ठेवून काय करायचं, म्हणून हार्ट पण छोटा असतो. मग फिमेल मध्ये बॉडी साईज पण कमी असते आणि त्याबरोबर ब्रेन साईज सुद्धा तुम्हाला कळेल कमी असते. इट डझंट मीन दॅट की फिमेलची विचार करण्याची क्षमता कमी असते, असं काही नाही होत. तर दोघं सारखे विचार करू शकतात, मेल आणि फिमेल्स. इट डझंट मीन दॅट की दिमाग छोटा होता है मतलब वो कम सोच सकते हैं, असं नाही. तर मुलांमध्ये ब्रेनची साईज मोठी असते, ठीक आहे, आणि मुलींमध्ये थोडीशी कमी असते. त्याचं सायंटिफिक कारण आहे ब्लडचं व्हॉल्यूम. तर इथे आपण हार्ट बद्दल डिस्कस करतो. तर फिमेल मध्ये 280 ते 360-350 पर्यंत साईज असते, मेल मध्ये थोडीशी जास्त असते. त्याचं कारण काय, तर ब्लडचं व्हॉल्यूम. ठीक आहे. देन ट्रायंग्युलर शेपचा काहीतरी असा दिसतो बघा हार्ट आपल्याला. ओके, इट इज समथिंग लाईक दिस. हार्ट आपल्याला असा काहीतरी दिसतो इन सच अ वे. ओके, या हार्टला तयार झाला तेव्हा काही कंपार्टमेंट्स पडले. असा एक कंपार्टमेंट आहे, याला काय म्हणतात, ओके, इथे एक कंपार्टमेंट पडलं, याला म्हणतो आपण इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. And this is inter-auricular septum. इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम आणि इंटर-ऑरिक्युलर सेप्टम. आता या इंटर-ऑरिक्युलर सेप्टम म्हणजे ह्या पडलेल्या सेप्टम मुळे काय झालं की आपल्या हार्टचे 2 चेंबर मध्ये रूपांतरण झालं महत्वाचे. वरचे 2 चेंबर आणि खालचे 2 चेंबर. वरच्या चेंबरला आपण पुढे चलून म्हणूयात ऑरिकल, खालच्या चेंबरला आपण म्हणूयात व्हेंट्रिकल्स. ठीक आहे. तर खाली 2 चेंबर स्पेशल आपण दाखवले तर राईट अँड लेफ्ट. तर इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम म्हणजे सेप्टम म्हणजे पडदा. तर 2 कंपार्टमेंटच्या मध्ये असणारा पडदा त्याला म्हणायचं सेप्टम. इंटर व्हेंट्रिक्युलर म्हणजे व्हेंट्रिक्युलरच्या मध्ये असणारा सेप्टम, इथे ऑरिक्युलरच्या मध्ये असणारा. ठीक आहे. तर या पद्धतीचा काहीतरी हा हार्ट असेल शेप आपल्या ट्रायंग्युलर शेपचा. तर हा जो काही खालचा पार्ट आहे याला आपण म्हणणार अपेक्स आणि याला आपण म्हणणार बेस. अपेक्स अँड दी बेस. सो एक्सटर्नली हार्ट बघायला गेलं तर तो आपल्याला असा दिसतो. आता एक्सटर्नली ती डायग्राम स्पेशली ड्रॉ करायला गेलं की कसा दिसतो एक्सटर्नली, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आपल्याला की हार्ट इंटरनली कसा दिसतो. ओके. देन आता हा जो काही हार्टचा वॉल आहे तो एक आपल्यासाठी खास आहे, महत्वाचा आहे. कारण
आपण हार्ट ला एक शब्द वापरला होता, हार्ट, ह्युमन हार्ट इट इज मायोजेनिक इन नेचर. तर मायोजेनिक का असतो, का हार्ट मध्ये अशी कॅपॅसिटी की तो स्वतःचे सिग्नल स्वतः जनरेट करू शकतो, त्याला ब्रेन कडून सिग्नल देण्याची का गरज नाहीये, तर त्याचं सायंटिफिक कारण आपल्याला कळेल की हे कशामुळे असतं, तर हार्टच्या वॉलमुळे. तर आपण हार्टचा वॉल स्टडी करूया. बिफोर दॅट यू ड्रॉ दिस डायग्राम अँड राईट डाउन दिस इन्फॉर्मेशन. इफ यू आर नॉट गेटिंग, इफ यू आर हॅव्हिंग एनी काइंड ऑफ डाउट, यू कॅन आस्क मी. ओके. नाही सर, दिसत नाहीये सर. फिनिश. सर ते काय आहे फर्स्ट इंटर, हे का हो सर. इंटर ऑरिक्युलर सेप्टम. इंटर एक मिनिट सर फक्त. फिनिश. Then discussing about the heart wall. Give the title heart wall. Okay. Heart wall, it is somewhat specialized because due to this important feature of the heart, it can generate its own signals. म्हणजे आपण हार्टला मायोजेनिक काही म्हटलं होतं ना, तर ते कशामुळे म्हटलं होतं, कारण हार्टच्या वॉल मध्ये अशी काहीतरी खासियत आहे. मग ती काय आहे ते बघूया आपण. हार्टच्या वॉलला आपण जर डिस्कस केलं तर तो 3 लेअर पासून बनलेला असतो. सगळ्यात आतमधला जो काही लेअर आहे त्याला आपण इथे म्हणूया एंडोकार्डियम. दिस इज अ एंडोकार्डियम. एंडोकार्डियम जो सगळ्यात आतमधला असतो आणि हा एंडोथेलियल सेल्स पासून बनलेला असतो. स्क्वॅमस एपिथेलियल सेल्स पासून बनलेला असतो आणि मस्क्युलर नेचरचा असतो हा एंडोथेलियम. आतमधला लेअर पातळ लेअर असतो. ओके. त्याच्यानंतर एक मधला लेअर असतो बघा, थोडासा थिक असतो. या पद्धतीचा काहीतरी हा एक लेअर प्रेझेंट आहे मधला, याला मायोकार्डियम म्हणतो आपण. मिडल वन इट इज कॉल्ड मायोकार्डियम. The middle layer it is called a myocardium. कोणाचा माईक चालू आहे, माईक बंद करा. आयुष सर, आयुष व्यवहारे. मिडल वन इज मायोकार्डियम मधला लेअर आहे. आता ह्या मायोकार्डियम लेअर जो काही येतो हायली मस्क्युलर असतो.
ठीक आहे. आणि या मायोकार्डियल लेअर मुळेच हार्टला म्हणजे काय करायची कोणती कॅपॅसिटी येते, तर मायोजेनिक नेचर जे काही येते कॅपॅसिटी जी काही असते ती मायोकार्डियम लेअर मुळे येते, मधल्या लेअर मुळे येत असते. ठीक आहे. देन सो मायोकार्डियम इट इज फॉलोड बाय थर्ड वन, and this third layer it is called epicardium. पण epicardium जो काही आहे तो 2 लेयर पासून बनलेला असतो. हा सगळ्यात आतमधला जो काही लेयर आहे जो रेड कलरचा दिसतो तुम्हाला, याला म्हणतो आपण सिरस इपिकार्डियम, किंवा असं आपण म्हणूया सिरस आणि परायटल. सिरस आणि याच्यानंतर दुसरा एक लेयर असतो याच्यामध्ये, हा एक ब्लॅक कलरचा लेयर आहे जिथे आपण थोडस डिफरन्शिएट करण्यासाठी दाखवतोय, याला म्हणतात परायटल. काय म्हणतात? परायटल. म्हणजे इपिकार्डियम जो काही आहे, आता एवढा पार्ट जो काही येतो इपिकार्डियम आहे बरं का, आपण लेबलिंग करूया इपिकार्डियम. पण इपिकार्डियम मध्ये 2 लेयर आहेत वेगवेगळे, परायटल आणि सिरस, आणि थिक नेचरचे असतात, इलास्टिक असतात आणि थिक असतात. यांच्या आतमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर इथे एक लिक्विड प्रेझेंट असतं, एक फ्लुइड प्रेझेंट आहे, लुब्रिकेटिंग फ्लुइड प्रेझेंट आहे, त्याला आपण म्हणतो पेरिकार्डियल फ्लुइड. याला काय म्हणतो? पेरिकार्डियल फ्लुइड. इट इज कॉल्ड पेरिकार्डियल फ्लुइड. आणि पेरिकार्डियल फ्लुइड जे काय असतं ते शॉक ऍब्झॉर्प्शनचं काम करतं. नाउ व्हॉट इज शॉक ऍब्झॉर्प्शन एक्झॅक्टली? शॉक ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय, तर जेव्हा आपल्याला एक्सटर्नल इंजुरीज होतात, जखम जे काय असते ती जखम किंवा इंजुरी ही आपल्या हार्ट पर्यंत पोहोचू नये आणि हार्टचा जो काही मधला लेअर आहे मायोकार्डियम याला डिस्टर्ब करू नये, कारण हा मधला लेअर खूप महत्वाचा आहे. आणि मधला लेअर जर डिस्टर्ब झाला, डॅमेज झाला तर आपला हार्ट काम करणं सोडून देतो. म्हणून हार्टला प्रोटेक्शन देणं खूप गरजेचं आहे. हार्ट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हायटल ऑर्गन, सो इट शुड बी प्रोटेक्टेड. हार्टला प्रोटेक्शन देणं खूप गरजेचं आहे. हार्ट कसा प्रोटेक्ट केला जातो? हार्टच्या वरती एकदा अगोदर सगळ्यात रिब स्केज म्हणजे हाडांचा पिंजरा असतो ज्याला आपण रिब स्केज म्हणतो. त्याच्यानंतर हार्ट हा आपल्या लंग्सच्या मध्ये प्रेझेंट आहे कुठेतरी कार्डियाक नॉच मध्ये, हे तुम्ही काल बघितलं होतं. तर प्रोटेक्शन करून ठेवलेलं आहे हार्टचं खूप. आणि हार्टच्या वॉल मध्ये सुद्धा ते जसं लिक्विड करून ठेवलेला म्हणजे पेरिकार्डियल फ्लुइड. जसं तुम्ही बाईक चालवता, टू व्हीलर मध्ये ऑइल असतं, मला माहिती असेल मुलं गाडी चालवतात तर शॉकअप मध्ये ऑइल का असतं, कारण रस्त्यावर जेव्हा गाडी चालते, खड्ड्यातून जेव्हा गाडी आदळते तेव्हा जो काही शॉक येतो तो डायरेक्ट तुमच्या बॉडी पर्यंत नाही आला पाहिजे, तुमच्या हाडांना जखमा नाही झाल्या पाहिजेत, म्हणून गाडीला शॉकअप्स असतात. त्याला नाव दिलं आपण शॉकअप्स, म्हणजे ते शॉक ऍब्झॉर्ब करतात, दणके ऍब्झॉर्ब करतात, डायरेक्टली शरीरापर्यंत येऊ देत नाहीत. तसं इथे हार्टचं असतं. हार्टचा मधला लेअर जो काही येतो मायोकार्डियम हा खूप महत्वाचा आहे, कारण हा फंक्शनिंग महत्वाचं करतो. आणि इथपर्यंत बाहेरून आलेले शॉक किंवा जर्क्स इथपर्यंत ह्या हार्टच्या इथपर्यंत वॉल पर्यंत येऊ नये, म्हणून इथे लिक्विड असतं ज्याला म्हणतो आपण पेरिकार्डियल फ्लुइड. आणि म्हणून ज्याला प्रोटेक्शन देण्यासाठी 2 एपिकार्डियम लेअर आहेत, त्यासाठी सिरस आणि परायटल. ठीक आहे. तर पेरिकार्डियल फ्लुइड जे काही येतो दोन्ही याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि शॉक ऍब्झॉर्प्शनचं काम करतं. ओके, सो दिस इज अबाउट द हार्ट वॉल. तर एक्झॅक्टली हा जो काही तुमचा हार्ट आहे, काल आताच आपण जस्ट बघितलं होतं की या पद्धतीचा काहीतरी हा आपला ट्रायंग्युलर शेपचा हार्ट आहे, किंवा असं आपण दाखवूयात हा तुमचा हार्ट आहे. ओके, तर या हार्टच्या वॉलला झूम केल्याच्या नंतर ते असं दिसतं. ओके, हार्टचा एक छोटासा तुकडा घेतला, तो मायक्रोस्कोप खाली बघितला, एक छोटासा स्लाइस घेऊन त्याच्यात कळलं की या प्रकारच्या आपल्याला काहीतरी सेल दिसतात. ओके, ड्रॉ करा, डायग्राम ड्रॉ करा.
समजतंय? Yes, sir. हो सर. डायग्राम काढून झाली? Yes, sir. फिनिश करू रब. Yes, sir. ओके बघा, आपण काय डिस्कस केलं आता? हा हार्ट आहे. ओके, पूर्ण हार्ट डिस्कस केल्याने आपण पण सांगतोय हार्ट आहे. हार्टचा छोटासा तुकडा घेतला आपण आणि याला स्लाइसने ब्लेडने कट केलं, मायक्रोस्कोप खाली बघतोय आपल्याला तो हार्ट आपल्याला काहीतरी असा दिसतोय, राईट? तर या हार्ट मध्ये आपल्याला 3 वॉल बघायला मिळतात. तर सगळ्यात आतमधला जो काही वॉल असतो याला लेअर असतो, त्याला आपण एंडोकार्डियम म्हणतो. ओके, एंडोकार्डियम हा थिन आणि इलास्टिन असतो. त्याच्यानंतर एंडोकार्डियमच्या नंतर मधला लेअर आहे मायोकार्डियम, जो खूप इलास्टिक असतो आणि हा सिग्नल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काम करत असतो. म्हणजे हार्टच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे सिग्नल पाठवण्याचं काम मायोकार्डियम करतो. त्यामुळं मायोकार्डियम खूप महत्वाचं आहे, बरोबर? मायोकार्डियमच्या नंतर तिसरा लेअर बघायला मिळतो तुम्हाला, तो म्हणजे एपिकार्डियम, बरोबर? तर एपिकार्डियम मध्ये पॅराटल एपिकार्डियमच्या मध्ये एक लिक्विड प्रेझेंट आहे, एक फ्लुइड प्रेझेंट आहे, त्याला आपण पेरिकार्डियल फ्लुइड म्हणतो. आणि पेरिकार्डियल जे फ्लुइड आहे ते शॉक ऍब्झॉर्प्शनचं काम करतं. काय काम करतं? शॉक ऍब्झॉर्प्शन. ठीक आहे. तर हार्टला येणाऱ्या इंजुरीज ज्या काय असतात, त्या इंजुरीज किंवा जखमा जे काय असतात त्या डायरेक्टली हार्ट पर्यंत, हार्टच्या मधल्या वॉल पर्यंत येऊ नयेत म्हणून काळजी घेणारा हा पेरिकार्डियल फ्लुइड असतो. ओके, दिस अबाउट द हार्ट वॉल. याची थोडीशी इन्फॉर्मेशन आपण घेऊन घेऊ 2-4 ओळीमध्ये आणि लगेच पुढे जाऊयात इंटरनल स्ट्रक्चर कडे हार्टच्या. ते महत्वाचं आहे आपल्यासाठी, कारण नीट एक्झाम्स मध्ये मेनली क्वेश्चन फोकस केला जात असतो हार्टच्या फंक्शनिंग कडे. तर ते थोडंसं महत्वाचं आहे आपल्यासाठी. मग इथे थोडीशी इन्फॉर्मेशन देऊन घेऊ आपण हार्टच्या वॉल बद्दल. हार्ट वॉल is made by heart wall is made by 3 layers. Heart wall is made by 3 layers, that is innermost layer is called endocardium, which is thin and elastic. त्याच्यानंतर middle layer of heart wall is myocardium, made by special elastic cells. Then myocardium is
responsible for हार्ट वर्किंग. हार्टच्या वर्किंग मध्ये मायोकार्डियमचा महत्त्वाचा रोल आहे. सर ब्लर होतंय, दिसत नाही, आवाज पण येत नाही सर. outermost layer is epicardium. Outermost layer is epicardium, which is protective in nature. सर आवाज ब्रेक होतोय. सर दिसत पण नाही, ब्लर होतंय आवाज. एक मिनिट. एक मिनिट. फिनिश झाला असेल. नाही सर, एक हो मिनिट सर सर. सर दिसत नाही सर नीट. सर ब्लर दिसतंय सर. सगळ्यांनाच ब्लर दिसतंय का? येस सर. हो सर. येस सर. लिहून नाही झालं काही अजून? नो सर, बाकी आहे सर, अर्ध बाकी आहे. डिक्टेक कर सर, डिक्टेक. नेटवर्क तर फुल आहे कसं काय? सर लास्ट 2 पॉइंट डिटेक्ट करा ना सर, दिसत नाही. हा. outermost layer is लिहून घ्या. outermost layer is epicardium. outermost layer is epicardium. outermost layer is epicardium, which is protective in nature. Which is protective in nature. Which is डन सर. nature. Which is protective in nature. सर वर आणखी एक लाईन बाकी आहे थोडीशी.
Then epicardium is further epicardium is further divided into serous and parietal epicardium. म्हणजे epicardium जो काही आउटर मोस्ट लेअर आहे ना, त्याचे पुन्हा दोन लेअर पडतात छोटे छोटे, त्याला म्हणायचं आतल्याला सिरस आणि बाहेर त्याला parietal. तर between these two layer there is pericardial fluid. There is pericardial fluid which absorbs mechanical shocks and injury. Mechanical shocks and injury. सर हा बोला सर दिसत नाही सर काहीच कस काय दिसत नाही सर ब्लर दिसतंय सर त्यामुळे तुम्ही लिव्ह होऊन असाइन करतो सगळ्यांना दिसत नाहीये का येस सर यस Done, sir. करू राव now discussing about the internal structure of heart किंवा histology of heart title द्या anatomy of human heart give the title anatomy of human heart anatomy of human heart म्हणजे काय तर इंटरनली हार्ट कसा दिसतो आता हा आपण हार्ट जी इन्फॉर्मेशन आतापर्यंत घेतली ती बाहेरून घेतली म्हणजे हार्ट बाहेरून कसा दिसतो साईज कशी असते शेप किती असतो वेट किती असतं लोकेशन काय असतं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या फंक्शन बघितलं ठीक आहे तर इथे आता आपण हार्टला कट करणार आणि कट केल्याच्या नंतर हार्ट कसा दिसतो इंटरनली ते आपण बघतोय लेट्स सी टॉक अबाउट दॅट or let me draw the diagram out that internally heart it is made by 4 chambers आता सुरुवातीला हार्ट मध्ये काही आता ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम व्हॅरी होतं तुम्ही फिशेस मध्ये जर बघितलं माशांमध्ये
तर 2च चेंबरचा हार्ट असतो. ह्युमन बिंग मध्ये, बर्ड्स मध्ये आणि क्रोकोडाईल मध्ये, एवढ्याच ऑर्गॅनिझम मध्ये तुम्हाला 4 चेंबरचा हार्ट बघायला मिळेल. बर्ड मध्ये, क्रोकोडाईल मध्ये आणि ह्युमन बिंग मध्ये 4 चेंबरचा जो वेल इव्हॉल्ड हार्ट आहे. म्हणजे हार्ट सगळ्यात जास्त वेल इव्हॉल्व कोणामध्ये? या 3 ऑर्गॅनिझम मध्ये. ओके, बघा आता, तर टिपिकली आपला हा हार्ट आहे जो या पद्धतीचा काहीतरी दिसतो आपल्याला. ओके, इन सच अ वे तुम्हाला आतापर्यंत कोणीतरी चुकीची इन्फॉर्मेशन दिली असेल. डायरेक्टली कोणतरी अनाटॉमी सांगतो की हार्ट इट इज समथिंग लाईक दिस. इट इज नॉट सो. डायरेक्टली असा डायग्राम नाहीये. तुम्ही बघा काहीतरी थोडा फरक दिसतोय थोडासा सारखा. इन सच अ वे this is the wall of heart. Okay, in such a way. Then internally बघू आपण. इंटरनली हा आउटर वॉल आहे. इथं चेंबर तुम्हाला दिस अनदर चेंबर. खालचा चेंबर जर तुम्ही व्हेंट्रिकल म्हणता, हा व्हेंट्रिकल असा असतो, रफ नेचरचा असतो थोडासा. हा इकडनं नेचर. ओके, इन सच बघा, हार्ट मध्ये आपला 4 चेंबर आहेत. हे वरचे 2 चेंबर आणि एक खालचे 2 चेंबर. ओके, सुरुवातीला आता बघा, याला आपण सुरुवातीला याला लेबल करू आपण वाटलंस. याला आपण अब्रिव्हिएशन्स ऑफ शॉर्ट नेम्स. दिस इज लेफ्ट ऑरिकल LA. दिस इज राइट ऑरिकल. दिस इज right ventricle and this is left ventricle. R म्हणजे राईट, A म्हणजे ऑरिकल, L म्हणजे लेफ्ट, A म्हणजे ऑरिकल, L म्हणजे लेफ्ट, V म्हणजे व्हेंट्रिकल आणि R म्हणजे राईट, V म्हणजे व्हेंट्रिकल. ओके, तर व्हेंट्रिकल खाली आवाज नाही येत सर. तुम्ही ऑरिकल म्हणता. ऑरिकल आणि जेव्हा आपण लहान होतो, म्हणजे जेव्हा आपण मदरच्या बॉडीमध्ये होतो, तेव्हा वरच्या दोन्ही चेंबरचा जो काही वॉल आहे मधला, तो वॉल कसा होता? कंबाईन होता. इथे असा कंबाईन वॉल होता.